आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतो आहे, या संदर्भातल्या कोणत्याही बातम्या प्रसिद्ध होऊ नये याची तजवीज सरकारने केली। त्यासाठी माध्यमांवर दबाव आलेले आहेत, हे मी स्वतः पाहतो आहे। आता हा जो काही कॉकरोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजित दिपके हे येऊन त्या विषयावर ते आंदोलन करणार आहेत जंतर मंतरला, असं आम्ही वाचतोय आणि ऐकतोय। अर्थात जर ते आंदोलन यशस्वी झालं आणि त्यात मोठ्या संख्येनं तरुण वर्ग उतरला तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल। आताही घ्यावी लागेल, जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हाही ती घ्यावी लागेल। पण माझ्या माहितीनुसार हे आंदोलन यशस्वी होऊ नये, लोकांनी तरुणांनी तिथे पोहोचू नये यासाठी सरकार अत्यंत गोपनीयरित्या दबावाचं तंत्र अवलंबत आहे। जंतर मंतरच्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फोर्स आहे आणि तरुणांनी तिकडे पोहोचू नये प्रत्यक्ष आंदोलनस्थळी, यासाठी पोलिसांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे। साहेब, आंदोलनाचं यश तुम्ही कशावर मानता? लाखो युवक रस्त्यावर उतरणं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं? दोन्ही गोष्टींना मी यश मानतो। एकतर लाखो नसले तरी हजारो तरुणांनी उतरणं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं, या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। इतकं मोठं स्कॅन्डल होऊन हजारो तरुणांचं भविष्य त्यात फसलेलं आहे, तरीही जर